राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विळद येथे पार पडलेल्या भाजपच्या महत्त्वपूर्ण बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिला। ही निवडणूक केवळ निवडणूक नाही तर शिवाजीराव कर्डिले यांना खरी श्रद्धांजली आहे। अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन विखे पाटील यांनी केले। दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर जाहीर झालेल्या या पोटनिवडणुकीत भाजपने त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देत भावनिक आणि राजकीय दोन्ही पातळ्यांवर मोठा डाव टाकला आहे। राहुरी नगर आणि पाथर्डी तालुक्यात शिवाजीराव कर्डिले यांनी उभारलेला विकासाचा पाया मजबूत असल्याचे सांगत आता तोच वारसा पुढे नेण्यासाठी अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन विखे पाटील यांनी केले। येत्या 6 एप्रिल रोजी अक्षय कर्डिले उमेदवारी अर्ज दाखल करणार असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन होणार आहे। या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांचे निराकरण करण्यावर भर देत निवडणूक जिंकण्याची रणनीती आखण्यात आली। यावेळी युवा नेते अक्षय कर्डिले यांनी भावनिक साथ घालत कार्यकर्त्यांना थेट आवाहन केले, ज्याप्रमाणे तुम्ही माझ्या वडिलांवर प्रेम केले तसेच माझ्यावरही करा। फक्त 1 महिना मला सांभाळा, पुढील काळात मी सर्वांच्या प्रश्नांसाठी झटणार आहे, असे ते ठामपणे म्हणाले। त्यांच्या या वक्तव्याने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। या बैठकीस आमदार मोनिका राजळे, भाजप दक्षिण जिल्हाध्यक्ष संदीप भालसिंग, शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्यासह राहुरी नगर आणि पाथर्डी तालुक्यातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। कार्यकर्त्यांनी एकमुखाने भूमिका घेत अक्षय कर्डिले यांचा विजय म्हणजेच शिवाजीराव कर्डिले यांना खरी श्रद्धांजली असे ठाम मत व्यक्त करत निवडणुकीत झोकून देण्याचा निर्धार व्यक्त केला। राहुरी पोटनिवडणुकीत आता भावनिक लाट, विकासाचा मुद्दा आणि भाजपची संघटनात्मक ताकद यांचा संगम पाहायला मिळत असून अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीने ही लढत अधिकच रंगतदार बनली आहे। भारतीय जनता पक्षाने अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। आम्हाला सगळ्यांनाच अतिशय आनंद झाला आणि खरं म्हणजे एका बाजूला आनंद आहे, दुसऱ्या बाजूला दुःख आहे। आनंद आहे की अक्षयला उमेदवारी मिळाली आणि दुःख आहे आज शिवाजीराव आमच्यामध्ये नाही आहे। तरी मला वाटतं कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नानं आमचा हा माहितीचा उमेदवार आहे, म्हणजे भारतीय जनता पक्ष, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची जी आहे असे पण आम्ही उमेदवार त्याची दिलेली आहे। कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। मला वाटतं एक विक्रमी मतं देखील अक्षय निवडून येतील याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही आहे।